आज ना आमच्या अहोंना सुट्टी होती, त्यामुळे ते घरीच असल्यामुळे ना आठवड्यातनं एकदा त्यांना डोक्याला मॉलिश करावी लागते. पहिल्यात अगोदर ना आमच्या छोट्या राणी सरकारना मॉलिश केली. त्यानंतर अहोंना मॉलिश करायला बसले होते. ते ना आमच्या लाडूबाईचं काय चाललं होतं, ती तिच्या पप्पांना तेल लावत होती. तेव्हा ना पिल्लूचे पप्पा घरात असतात ना, तेव्हा पिल्लू ना त्यांना अजिबात नाही जमत आणि त्यांच्यासोबत छान खेळते. अहोंच्या डोक्यांची मॉलिश करून झाल्यानंतर अहोंना मी प्रेमानं सांगितले की माझ्या डोक्याची मॉलिश करून द्या, पण काय माहित हे किती दिवसाचा राग काढत होते माझ्यावर. बिचारी माझी केस आधीच त्यात गळा लागलेत आणि आता हिनी जर मॉलिश केली तर पाक काय टाकलीच होते काय असं मला ह्यांनी करत होतं. एखाद्या म्हशीला ना जसं मॉलिश करतात हे मला तसे करत होते. आता हे म्हणत असतील की मनातल्या मनात परत कधी तर मला मॉलिश करायला लावू दे, मग मी हिला सांगतो. आता कशाला मी परत सांगते ह्यांना मॉलिश करायला. मला म्हणले की मी तुझ्याकिंती किती छान मॉलिश करतो हे बघ, आणि मी अजिबात ह्यांना मी नको नको म्हणत असताना ही मॉलिश करे. बघा हे असं कोण मॉलिश करते का, पाक केसाचं अस्ताव्यस्त माझी करून ठेवली होती. हे जेव्हा ना घरी असतात ना तेव्हा खूप मज्जा करतात आणि खूप हसवतात. हे जेव्हा घरी असतात ना आम्हा दोघींनाही छान वाटतं. इथे ना पिल्लूला मी फ्रेश वगैरे केली होती आणि ती तिच्या दादासोबत खेळत होती. इथं ना पिल्लू जास्त गोल गोलकने फिरते आणि मला असं वाटतं जर ह्या जागी जर मी असते तर मला कधीच मी चक्करून पडले असते.